नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 49 ते 56. जेवढे म्हणूनी असती धर्म, त्या सर्वांचे प्रतियुगात करावे मी त्यांचे रक्षण. स्वभावतः हा असाच क्रम. अधर्म होऊनी बलवान, करी धर्माचा पराभव. अजत्व ठेवूनी बाजूस, अव्यक्ततेचेही मज विस्मरण. भक्तांचा घेण्या कैवार, करतो देहाचे धारण. दूर करतो पार, अज्ञानरूपी अंधकार. अधर्माची तोडतो वेस, दोषांचे फाडतो पुस्तक. मग सज्जनांचे हातून, सुखाचा उभारतो ध्वज. दैत्यकुळांचा करतो नाश, साधूंना देतो पुनश्च मान. नीती आणि धर्माची सांगड, घालतो पुन्हा. विवेकाच्या दीपावरील, अविचाराची काजळी काढून. करतो तो मी प्रज्वलित, निरंतर दिवाळी योगियांस. आत्मसुखाने भरते जग, नांदतो केवळ तेव्हा धर्म. भक्तांना फुटती कोंब, सात्विकतेचे. पापाचा पर्वत होतसे नष्ट, पुण्याची उगवे पहाट. जेव्हा होतसे प्रकट, माझी मूर्त. नंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अरे जेवढे जेवढे म्हणून धर्म आहेत, त्या सर्वांचं प्रत्येक युगात मी रक्षण करायचं, हा स्वभावतःच क्रम आहे. अधर्म जेव्हा बलवान होतो आणि धर्माचा पराभव करायला लागतो, तेव्हा अजत्व बाजूला ठेवून अव्यक्ततेचंही मला विस्मरण होतं. म्हणजेच मी निर्गुण निराकार आहे हे विसरून मी भक्तांचा कैवार घेण्यासाठी देहाचं धारण करतो आणि अज्ञानरूपी अंधकार पूर्णपणे दूर करून टाकतो. अधर्माची वेस तोडून टाकतो, दोषांची पुस्तकं फाडून टाकतो आणि नंतर सज्जनांच्या हाती सुखाचा ध्वज उभारतो. दैत्यकुळांचा नाश करतो आणि साधूंना पुन्हा एकदा मान द्यायला लागतो. नीती आणि धर्माची सांगड मी परत एकदा घालतो. विवेकाच्या दिव्यावर अविचाराची जी काजळी भरलेली असते, ती काढून तो दिवा मी पुन्हा प्रज्वलित करतो. त्यावेळी योगी लोकांना नित्य निरंतर दिवाळीच वाटते. सगळं जग आत्मसुखाने भरून जातं आणि सर्वत्र केवळ धर्म आणि धर्मच नांदतो. त्यावेळेला सगळ्या भक्तांना सात्विकतेचे नवनवे कोंब फुटतात. पापाचे सगळे पर्वत नष्ट होतात
आणि पुण्याची पहाट उगवते, जेव्हा माझी अशी मूर्ती प्रकट होते. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 49 ते 56. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 57 ते 63. साधण्यास ऐसे कर्म, जन्म घेतो मी प्रतियुगात. ओळखतो जो हे तत्व, तोच विवेकी या जगात. जन्मरहित माझे जीवन, अक्रिय असूनही मी करतो कर्म. जाणी जो हे अविकारपण, तोच होय परममुक्त. व्यवहारातही जो अनासक्त, देहभावास होईना वश. पंचतत्वात होता विलीन, मरणोत्तरी तो माझेच रूप. आप परभाव नाही जास, जयासना कुठला शोक. जो होतसे कामना शून्य, क्रोधास तिथे नसे वाट. ज्यांचे हृदयी माझा भाव, माझ्याच सेवेत ज्यांचा जीव. आत्मज्ञान देते ज्यांना तोष, विषयांवरी ज्यांची नसे प्रीत. तपाचरणाने जो तेजपुंज, ज्ञानाचे ते एक स्थान. तीर्थक्षेत्रायतुके ते पवित्र, किंबहुना असती तीर्थरूप. सहजची ते मिळतात, समरस माझ्या भावात. त्यांच्यात आणि माझ्यात, मग ना कुठले अंतर. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की जिथे जिथे धर्माचा नाश होतो आणि अधर्म बलवान होतो, तिथे तिथे मला जन्म घ्यावा लागतो. आणि अतिशय चांगली कामं करून मी प्रतियुगामध्ये हा बदल घडवत असतो. तेव्हा हे सगळं कर्म करण्यासाठीच माझा जन्म युगानुयुगे होत आहे. आणि जो हे तत्व जाणतो, तोच ह्या जगामध्ये विवेकी समज. माझं जीवन तर जन्मरहित आहे. अक्रिय असूनही मी कर्म करत असतो. पण माझं हे अविकारपण ज्याला कळतं, तोच परममुक्त होऊ शकतो. व्यवहारात राहूनसुद्धा जो अनासक्त, म्हणजे कुठल्याही विषयात आसक्ती न ठेवता राहू शकतो, तसंच देहभावांना, इंद्रिय विषयांना वश होत नाही, तोच पंचतत्वात विलीन झाल्यानंतर म्हणजेच मरणोत्तर माझंच रूप होऊन जातो. आपला आणि परका असा भाव ज्याच्या मनात नाही, तसंच ज्याला कुठलाही शोक किंवा दुःख नाही, जो कामना शून्य म्हणजे कुठल्याही इच्छेच्या विरहित आहे
अशा मनुष्याच्या जागी क्रोधाला वाटच उरत नाही. तसंच ज्याच्या हृदयी माझा भाव आहे आणि माझ्या सेवेतच ज्यांचा जीव सदानकदा अडकलेला आहे. आत्मज्ञान ही एकच गोष्ट अशी आहे की जी त्यांना आनंद देते आणि विषयांवरती ज्यांचं मुळीसुद्धा प्रेम नसतं. तपाचरण केल्याने जे तेजपुंज दिसतात तिथे आणि तिथेच ज्ञानाचं एक स्थान असतं. ते स्थान जे तीर्थक्षेत्रा इतकंच पवित्र असतं, किंबहुना जणू काही ते तीर्थरूपच असतं. आणि त्यानंतर असे लोक सहजच माझ्या भावामध्ये समरस होऊन जातात. मग त्यांच्यात आणि माझ्यात कुठलं अंतर? अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 57 ते 63. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 64 ते 70. गंज काजळी पितळ्यातील दोष, होतील जर ते पूर्ण दूर. मग आहे का मला सांग, सुवर्णाची कुणास ओढ. यमनियमांचा लावुनी कस, उतरती जे पूर्णत्वास. तपज्ञानानी होता शुद्ध, माझेच रूप ते निसंशय. दुसरे पहा असे तूही, मजवर करता कोणी भक्ती. त्याच प्रमाणे उलट पक्षी, माझेही प्रेम त्यांच्यावरती. पहाही सकल मनुष्य जात, भजनशील त्यांचा स्वभाव. सारेच भजतात मज, सहजच. पण ज्ञानाचा असता अभाव, सारेच जाते बिघडून. उत्पन्न होतो मग भेद, पाहतात माझी रूपे अनेक. वास्तविक जे असे अभेद, भेद करती कित्येक त्यात. आणि जे असे अनाम, देतात त्यास नाम. एकच असे मी खरे तर, चर्चेचा मी नाही विषय. तरीही देवी अथवा देव, मजसी म्हणतात. परमात्मा सर्वत्र समान, त्यात नाही हीन उत्तम. भेद बुद्धीला होऊनी वश, करू लागती त्याचे भेद. श्रीकृष्ण म्हणतो, अरे अर्जुना, ज्यांनी देहादी विषयांवरती विजय मिळवलेला आहे, जो काम आणि क्रोधापासून पूर्णपणे दूर आहे, तो पंचत्वात विलीन झाल्यानंतर म्हणजेच मरणानंतर थेट माझंच रूप होऊन जातो. हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज अशी उपमा देत आहेत. पितळ्यामध्ये गंज आणि काजळी हे जे 2 दोष आहेत, ते जर पूर्णपणे दूर केले तर मग सोन्याची ओढ कुणाला लागेल का? तसंच यमनियमांचा कस लावून जे कोणी पूर्णत्वास उतरतात, तसंच तपज्ञानाने जे शुद्ध होतात, ते निस्संशयपणे माझंच रूप होऊन जातात. आता दुसरं तू असंही पहा,
माझ्यावर कोणी भक्ती करतात तसंच माझंही त्यांच्यावरती उलटपक्षी प्रेम असतंच ना. आता ही जी सगळी मनुष्य जात आहे ना, त्याचा स्वभाव हा मूळतः भजनशील असा आहे. सगळेच मला भजतात अगदी सहजपणाने. पण अरे, जिथे जिथे ज्ञानाचा अभाव असतो ना, तिथे त्यांनी जरी माझं भजन केलं तरी सगळंच बिघडून जातं. मग तिथे भेद निर्माण व्हायला लागतात. आता बघ, माझी रूपं त्यांना अनेक दिसायला लागतात. वास्तविक ज्याचा भेदच होऊ शकत नाही त्यामध्ये ते भेद करतात आणि ज्याला मुळात नावच नाही त्याला निरनिराळी नावंसुद्धा देतात. खरं तर मी एकच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी चर्चेचा विषयच नाही. तरीसुद्धा कुणी मला देवी, कुणी मला देव असं म्हणत राहतात. परमात्मा तर सर्वत्र समान आहे. त्याच्यात हीन उत्तम असा भेद मुळीच नाही. पण भेदाच्या बुद्धीला वश होऊन सगळे लोक माझ्याच रूपाचे भेद करायला लागतात. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 64 ते 70. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 71 ते 78. विविध हेतू मनात धरून निर्माण करती नाना देव. मग अत्यंत विधीपूर्वक उपासना करतात. हेतू जे जे त्यांचे मनात ते ते होतात त्यांना प्राप्त. परंतु हे त्यांचे कर्मफळ घ्यावेस तू समजून. कर्मा वाचून निश्चितच फळ नाही कोणी देत घेत. या मनुष्य लोकात कर्मच केवळ देते फळ. शेतात जे पेरावे बीज तेच तेथे येते उगवून. पहावे जे आरशात तेच दिसे तेथ. डोंगराच्या पायथ्यास शब्द उच्चारता एक. प्रतिध्वनीचे घेऊन रूप उमटतो तसाच परत. उपासनांचा या सकल मीच असे साक्षी केवळ. ज्याच्या त्याच्या भावनेस कर्मफळ मिळे अनुसरून. आता घ्यावेस समजून गुणकर्मांचा घेऊनी आधार. उत्पन्न केले मी वर्णचार ब्राह्मणादी विभाग. स्वभाव धर्म जे असती विविध वापरून त्याचे धोरण. मध्य मानून त्यांनाच केले वर्णांचे नियोजन. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अरे, सगळेच मला भजतात, पण जिथे ज्ञानाचा अभाव असतो
त्या ठिकाणी अशी लक्षणं दिसून येतात की माझं भजन आणि कीर्तन करत असताना माझं एकत्व विसरून माझ्यातच ते भेद निर्माण करायला लागतात. माझी पूजा अर्चा करताना विविध हेतूही मनात धरतात आणि माझे विविध प्रकार ते अत्यंत विधीपूर्वक पूजा करत जातात. तर त्यांच्या मनात जे जे हेतू असतात ते तेव्हा त्यांना प्राप्त होतात. पण हे त्यांनी केलेल्या कर्माचं फळ असतं हे तू समजून घे. कर्मावाचून निश्चितच फळ कशाचंच मिळत नसतं. या मनुष्य लोकात जे काही फळ प्राप्त होतं ते केवळ कर्मामुळेच होत असतं. जसं की शेतामध्ये आपण जे बीज पेरतो तेच तिथे उगवून येत असतं, तसंच आरशात जे आपण बघतो तेच आरशामध्ये प्रतिबिंबाच्या रूपाने दिसत असतं. डोंगराच्या पायथ्याला जर आपण एक शब्द उच्चारला तर प्रतिध्वनीचं रूप घेऊन तो शब्द तसाच परत उमटतो, अगदी त्याप्रमाणेच. तसंच ह्या सगळ्या उपासनांचा मी एक साक्षी असतो आणि ज्याच्या त्याच्या भावनेला जे फळ मिळत असतं ते त्याच्या त्याच्या कर्माचंच असतं. आता तू एक गोष्ट नीट समजून घे. गुणकर्मांचा आधार घेऊन मी 4 वर्ण उत्पन्न केले. जे जे स्वभावधर्म जिथे जिथे जसे असतात ते धोरण वापरून आणि त्यांनाच मध्य मानून ह्या वर्णांचं मी नियोजन केलं. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 71 ते 78. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 79 ते 86. एक सारखे हे मनुष्यगण, केले तयांचे 4 गट. गुणकर्मांना जाणून विभागून केली निवड. असे हे वर्णभेद व्यवस्थित आणि नियोजित. म्हणून ऐक अर्जुन, मी करता त्याचा केवळ. माझ्यामुळे सारे रूढ, मी न त्यांचा करता पण. तत्वतः हे कळले ज्यास, कर्मबंधातून तो मुक्त. मुमुक्ष जे होऊन गेले, त्यांनी मजला जाणले ऐसे. आचरले कर्म सारे, धनुर्धरा तू ऐक हे. पेरले भाजलेले बीज, ठाऊक आहे ते ना उगवणार. तैसेच कर्माचे आचरण, बंधमुक्तीस होते कारण. तैसेच ठेव लक्षात, कर्म अकर्माचा हा विचार. जाणत्या पुरुषाच्याही आहे, बुद्धीच्या पल्याड. कर्म म्हणजे असे काय, अकर्माचे काय लक्षण. असे विचारता प्रश्न, चिकित्सक पडती घोटाळ्यात. जणू काही नाणे खोटे, दिसते ते खऱ्या सारखे. परीक्षकाच्या नजरेला
काही गोंधळात टाकते. पुढे जाऊन श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अरे सर्व मनुष्यगण हे एकसारखेच आहेत, तरीसुद्धा त्यांचे जे 4 गट केलेले आहेत ते त्यांच्या गुण आणि कर्म ह्यांच्या आधारावरती केलेले आहेत आणि त्यावरच विभागून त्यांची निवड केली जाते. असा हा वर्णभेद व्यवस्थित आणि एकदम नियोजनबद्ध आहे. आणि म्हणूनच अर्जुना, माझ्यामुळे सगळं रूढ आहे, पण मी त्याचा कर्ता पण नाही, हे तत्त्व ज्याला कळलं ना, तो कर्मबंधातून मुक्त झाला असं समज. जे जे मुमुक्षू होऊन गेले ना, त्यांनी मला अशाच पद्धतीने जाणलं आणि त्या अनुषंगानेच स्वतःचं सर्व कर्म ते आचरण करत गेले. जसं की एकदा का एखादं बीज आपण भाजलं आणि जमिनीत पेरलं तर ते उगवणार नाही हे निश्चित आहे. तसंच कर्माचं आचरण करत राहिलं तर तेच कर्म बंधमुक्तीला कारण होत जातं, हे लक्षात ठेव. कर्म आणि अकर्माचा हा विचार जाणत्या पुरुषाच्याही बुद्धीच्या पलीकडे आहे. कर्म म्हणजे काय आणि अकर्माची लक्षणं काय, असे जर का प्रश्न विचारायला लागलं तर सगळे चिकित्सकसुद्धा घोटाळ्यात पडतात. जणू काही एखादं खोटं नाणं घ्यावं जे अगदी हुबेहूब खऱ्या नाण्यासारखं दिसतंय, तेव्हा ते परीक्षकाच्या नजरेलाही गोंधळात टाकतं. तसंच अध्याय क्रमांक 4 ओवी क्रमांक 79 ते 86. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4 ओवी क्रमांक 87 ते 93. सामर्थ्यशाली ऐसे पुरुष मनात करती संकल्प, प्रतिसृष्टीचे निर्माण करती सहज. मग होतसे त्यांना भास, वाटू लागे जसे कर्मातीत. जखडे त्यांना हा भ्रम, कर्मपाशात अधिक. भले भले जे म्हणवितात, तेही बनतात इथे मूढ. कर्म कर्माचा विवेक, सांगतो तुला तू ऐक. ज्याच्या योगे आपोआप विश्व येतसे आकारास. यथार्थ व्हावे त्याचे ज्ञान, येथे प्रथम. वर्ण आश्रमास जे असे योग्य, वेदात वर्णिले ते विस्तृत. कसे असे ते उपयुक्त, त्याचा करावा अभ्यास. आणि मग यानंतर काय आहे निषिद्ध कर्म, ओळखता त्याचे स्वरूप. कर्मपाश होतसे दूर. एरवी हे सारे जग, असे कर्माच्या अधीन. अगम्य याचा विस्तार, कृतकृत्य पुरुषाचे लक्षण ऐक.
कर्माचे करतो तो आचरण, परंतु नसे तेथे मी पण. कर्म असो वा फळास्तव, नसतो तो आशावान. कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय हे सांगताना श्रीकृष्ण असं म्हणतो की हे दोन्ही प्रश्न इतके बिकट आहेत की भले भले सुद्धा घोटाळ्यात पडतात. श्रीकृष्ण पुढे सांगतो, अरे अर्जुना, काही सामर्थ्यशाली पुरुष असे आहेत की जे मनामध्ये मोठमोठे संकल्प करतात आणि अगदी सहजगत्या प्रतिसृष्टीचंही निर्माण करतात, आणि त्यानंतर मात्र त्यांना भास व्हायला लागतात आणि असं वाटू लागतं की आपण आता कर्मातीत होऊन गेलो, आणि हाच भ्रम त्यांना कर्मपाशामध्ये अधिकाधिक जखडून टाकायला लागतो. भले भले जे असतात तेही इथे मूढ होऊन जातात. कर्म आणि अकर्माचा विवेक मी तुला सांगतो, तो तू ऐक. ज्याच्या योगे आपोआप विश्व आकाराला येतं त्याचं यथार्थ ज्ञान होणं हे प्रथम गरजेचं आहे. वर्ण आश्रमाला जे योग्य आहे आणि जे वेदात वर्णन केलं आहे ते कसं उपयुक्त आहे त्याचा आधी अभ्यास करावा, आणि मगच नंतर निषिद्ध कर्म म्हणजे कुठलं कर्म करू नये त्याचं स्वरूप आपल्याला ओळखता यावं, आणि या पद्धतीनेच कर्माचा पाश हळूहळू दूर व्हायला लागतो. तसं पाहायला गेलं तर हे सगळं जग कर्माच्या अधीन आहे, त्याचा विस्तार अगम्य आहे. तेव्हा आता कृतकृत्य पुरुषाचं तू लक्षण ऐक. जो कर्माचं आचरण करतो पण ते करत असताना तिथे मीपणा, अहमपणा मुळीच नसतो. कर्म करणं असू देत किंवा त्यापासून मिळणारं फळ असू देत, त्यासाठी त्याच्या मनात कुठलीच आशा नसते. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 87 ते 93. धन्यवाद.